वसई विरारकर आणि मीरा भाईंदरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता वसई ते भाईंदर प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे। आजपासून भाईंदर ते वसई रोरो सेवा सुरू झाली आहे। नागरिक आता आपली वाहने थेट फेरीबोटीत टाकून भाईंदर ते वसई असा प्रवास करू शकतात। ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज या रोरो सेवेचं उद्घाटन करण्यात आलं। वसई ते भाईंदर रोरो जेट्टीच्या अपुऱ्या कामामुळे अनेक वर्षांपासून हे काम रखडलं होतं। अखेर ते काम पूर्ण झाले। सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। 15 ते 20 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतोय। या रोरो सेवेमुळे आता हे अंतर अवघ्या 15 मिनिटांत कापता येणार आहे। तसेच वसईतील पर्यटन क्षेत्रालाही मोठा हातभार लागणार आहे। वसईचा किल्ला, समुद्र सफारी ही नागरिकांना आता अनुभवता येणार आहे। ही सेवामुळे आर्थिक सामाजिक बांधिलकी भी बांधणार आहे। मच्छीमारांचा मोठा फायदा होणार आहे। इकडचं आमचे मिठागर आहे मोठे मोठे, त्या मिठागरामध्ये आम्ही जेव्हा मीठ आणतोय, आता हळूहळू बहुतेक ते मीठ पण जे बोटीने आणतोय त्या या मार्गाने येऊ शकते। म्हणून पैशाची बचत आणि सामाजिक बांधित्व या सेवेमुळे लोकांना मिळणार आहे, याचं दुमत नाही आहे। या रोरो सेवेची जबाबदारी सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस या खासगी कंपनीला देण्यात आली आहे। रोरो सेवा या फेरीबोटीची क्षमता 33 वाहनांसोबत 100 प्रवाशांची असणार आहे। या फेरीबोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळाली आहे। रोरो फेरीबोटींच्या तिकिटांची किंमत मोटरसायकल चालकासह 60 रुपये, 3 चाकी रिक्षा, 3 चाकी मिनीडोर मालवाहू टेम्पो या वाहनाच्या चालकांसह 100 रुपये, कार चालकासह 180 रुपये, मासे, पक्षी, कोंबडी, फळे इत्यादी प्रति टोपली व कुत्रा, शेळी, मेंढी प्रतिनग 40 रुपये, प्रवासी 12 वर्षावरील 30 रुपये, लहान मुले 3 ते 12 वर्षांपर्यंत 15 रुपये, ट्रक आणि बस 300 रुपये, जेसीबी आणि 10 चाकी मालवाहू ट्रक 500 रुपये असे दर असणार आहेत। भाईंदरहून वसईला फेरीबोट सुटण्याची वेळ सकाळी 7:30 वाजता, 9:30 वाजता, 11:15 वाजता आणि 12:15 वाजता। त्यानंतर लंच टाइम दुपारनंतर 3 वाजता, 4:30 वाजता आणि 6 वाजता। शेवटची फेरीबोट सायंकाळी 7:30 वाजता असेल।